नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेऊया टॉप 10 घडामोडींचा। 20 मार्च हा आजचा दिवस ऐतिहासिक चौदार तळे सत्याग्रह दिन म्हणून साजरा केला जातो। याच पार्श्वभूमीवर 20 मार्चला महाड येथील चौदार तळे येथे दरवर्षी लाखो भीमसैनिक दाखल होत असतात। आज चौदार तळे सत्याग्रहाचा 97वा वर्धापन दिन आहे। या निमित्ताने चौदार तळ्यावर आकर्षक विद्युत रोषणाई केलेली पाहायला मिळते। पुरंदर तालुक्यातील सासवड येथील चांगवटेश्वर मंदिरामध्ये आजपासून किरणोत्सवास सुरुवात झाली आहे। आज सकाळी 7 वाजता या चांगवटेश्वर मंदिरामध्ये सूर्याची किरणे थेट महादेवाच्या मागील बाजूस असलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पडली होती। दरवर्षी मार्च महिन्यात 21 ते 25 मार्च दरम्यान हा किरणोत्सव या मंदिरात पाहायला मिळतो। सुरुवातीच्या दिवशी गणेश मूर्तीवर किरणे पडतात, त्यानंतर ती महादेवाच्या म्हणजे चांगवटेश्वराच्या पिंडीवर पडतात। केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी काल जालन्यात प्रथमच नवमतदारांशी संवाद साधलाय। जालना जिल्ह्याचे खासदार रावसाहेब दानवे यांना 6व्यांदा जालना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर दानवे निवडणुकीच्या तयारीला लागलेत। त्या अनुषंगाने काल त्यांच्या मतदारसंघातील नवमतदारांशी संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या अडचणी जाणून घेतल्यात। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे छत्रपती संभाजीनगरात काल दाखल झाले असून त्यांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचे खुलताबाद येथील भद्रा मारुतीचे दर्शन घेतले। यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते। आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पार करायचं हाच निकष लावून भाजपने प्रचाराचा नारळ फोडलाय। अकोल्यातही भाजप उमेदवार अनुप धोत्रेंनी सपत्नीक अकोल्याचे आराध्य दैवत राजेश्वराला जलाभिषेक करत साकडं घातलंय। दरम्यान अकोल्यात आतापर्यंत भाजपकडून आणि वंचितने आपला उमेदवार जाहीर केलाय, परंतु महाविकास आघाडीचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नाहीये। आमची लढत नेमकी कोणासोबत होईल याची उत्सुकताही लागली असल्याचे यावेळी धोत्रे म्हणाले। ऑल इंडिया SC/ST रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन कारखाना शाखेच्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी पिण्याचे पाणी व रस्त्यांची झालेली दुरावस्था आदी समस्यांबाबत सहाय्यक मंडळ अभियंता यांच्या कार्यालयावर काल मोर्चा काढत निवेदन दिलंय। यावेळी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली। सेक्रेटरी आणि सिनियर युनिव्हर्सिटीच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या संदर्भात मी या ठिकाणी आपल्याशी बोलू इच्छितो। मित्रांनो, जसं की आपल्याला माहितीच आहे की काही नाशिकच्या मनमाडमधील स्वामी विवेकानंद नगर भागातील जय भोलेनाथ महादेव मंदिरात पहाटेच्या सुमारास चोरी झाल्याची घटना घडली आहे। ही घटना CCTVत कैद झाली आहे। दानपेटीत अंदाजे 10 ते 15 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणाची स्थानिकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असून शहरातील मंदिरातील चोरीचं प्रमाण वाढत असल्याने पोलीस यंत्रणेने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक करतायत। बुलढाणा जिल्ह्यातील अनुराधा इंजिनिअरिंग कॉलेजची बस रायगडकडे जात असताना मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर शिळफाटा मिळगाव जवळ बसचा ब्रेक फेल झाल्याने दगडाला धडक बसून बसचा भीषण अपघात झालाय। या अपघातात बसमधील जेवण बनवणारा 30 वर्षीय राहुल सुरेशू याचा बसच्या केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू झालाय, पण बसमधील 45 विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची दुखापत झाली नाहीये। सदर अपघाताची माहिती मिळताच खोपोली पोलीस, बोरघाट पोलीस आणि अपघातग्रस्त टीमचे सदस्य तत्काळ घटनास्थळी दाखल झाले। देशभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांप्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांच्या मार्गदर्शनात 2017 पासून 19 मार्चला एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात येते। त्या अनुषंगाने बीड तालुक्यातील लिंबा गणेश येथील ग्रामपंचायत कार्यालयापासून किसान पुत्र आंदोलक डॉक्टर गणेश धवडे यांच्या नेतृत्वाखाली हे एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं। मत केली होती की शेतकरी विरोधी कायदे हे शेती व्यवसायातील नुकसान जबाबदार आहेत आणि ही शासन दरबारी नोंद असलेली पहिली शेतकरी आत्महत्या। या घटनेला यावर्षी 38 वर्ष पूर्ण होत आहेत।
शेतकरी किसान पुत्र आंदोलनाचे प्रणेते माननीय अमर हबीब यांच्या नेतृत्वाखाली 2017 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी एक दिवस अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन केलं जातं. त्यामुळे आज या ठिकाणी लिंबागणेशकरांच्या वतीनं अन्नदात्यासाठी अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे. साहेबराव करपे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आणि जे नरभक्षी शेतकरी कायदे जे आहेत, सिलिंगचा कायदा असेल, शेतकरी विरोधी कायदे, सिलिंगचा कायदा असेल, आवश्यक पुस्तकं किंवा जमीन अधिग्रहणाचा कायदा असेल, हे कायदे तात्काळ रद्द करण्यात यावे. याकडे केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आज विदर्भात गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार आज भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात गारपीट होऊ शकते. या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. यासह येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस देखील होईल. तर 21 मार्च पासून पुणे परिसरात कमाल आणि किमान तापमानात 1 ते 2 अंशांनी वाढ होईल असा अंदाजही वर्तवण्यात आलाय. वेळ झाली आहे या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अँड कट. धन्यवाद.